दिशा सालियन प्रकरणामध्ये वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये काय प्रमुख मागण्या आहेत ते आपण पाहूया। दिशाच्या वडिलांचा याचिकेतून आरोप, आदित्य ठाकरे सूरज पांचोलीच्या अटकेची मागणी। दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनू मोरियाला अटक करण्याची मागणी याचिकेतून केली आहे। किशोरी पेडणेकरांनी आपल्या कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केलाय। दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्कात होते। घटनेच्या दिवशीचं इमारतीमधलं आणि आसपासच्या परिसराचं सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं। 8 जून 2020च्या रात्री दिशाच्या मालवणीमधल्या घरात तिच्या जवळच्या मित्रांसह पार्टी सुरू होती। त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक सूरज पांचोली, दिनू मोरिया दाखल झाले। दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली। दिशानं 14व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याचा दावा केला गेला। काही दिवसानंतर सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला। याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत आदित्य ठाकरेंचं 44 वेळा बोलणं झालं होतं। एसआयटी मध्ये आयजीपीच्या खालचा अधिकारी तपास करू शकत नाही जर स्टेट गव्हर्नमेंट करत असेल तर, परंतु आमची मागणी वेगळी आहे। एक एसईटी करा, स्पेशल इन्क्वायरी टीम, त्याचं हेड आहे ना समीर वानखेडेंना बनवा आणि त्याच्यात एक सीबीआयचा माणूस ठेवा, एक एनआयएचा ठेवा, एक पोलिसांचा ठेवा, एक ईडीचा ठेवा। म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणातला वेगवेगळे अधिकारी सगळ्या तपास यंत्रणात जॉईंट बनवा। एका महिन्यात पिक्चर क्लिअर होईल।